हॅलो एव्हरीवन, कशात तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी. तर आपण बघणार आहोत हा चौथा भाग. तत्पूर्वी सर्वांना सविनय जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय आणि जय भारत. तर चला वळूया आजच्या चौथ्या भागाकडे, जो भाग आपला चौथा असणार आहे. तर आज आपण जे बघणार आहोत तर धम्मवंदना. तर धम्मवंदनेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार काय आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा माझा प्रयत्न चालू ठेवणार आहे. तर चला बघूया आपण व्हिडिओकडे. धम्मवंदना. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिति ठको अकालिको एही पसिको ओपनायिको पच्चंत देवितव्यो विन्नुहिती धम्मयाव जीवित शरणं गच्छामि. तर ह्याचा अर्थ आहे की भगवंताने ज्या धम्माचा सुंदर असा उपदेश केला आहे, असं अनुसरण केलेलं आहे, ज्याचे सत्यत्व येतेच डोळ्यासमोर पाहता येते आणि जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो, कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा, जो निर्वाणाकडे घेऊन जातो, असा हा सिद्धांत विज्ञानाच्या द्वारे स्वतः अनुभव पाहता येतो. तर अशा या धम्माचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करत आहे. तर आपण पहिल्या याच्याकडे जाऊया की नथी मे शरणं धम्मो मे शरणं वरण एतेन सज्ज वज्जेन होतु मे जय मंगला. तर मी दुसऱ्या कोणाला शरण जाणार नाही, दुसऱ्या कोणाचा आधार मी घेणार नाही. बुद्ध धम्माच माझा एकमेव आधार आहे आणि हा सत्य उच्चाराने माझे जय मंगल हो. दुसरा आहे उत्तमंगेन वंदेह धम्मच द्विविधं वरन धम्मे यो फलितो दोषो धम्मो कमतु उत्तम. तर ह्याचा अर्थ असा आहे की सर्व दृष्टींनी श्रेष्ठ असलेल्या ह्या बुद्ध धम्माला मी मस्तक नम्र करून वंदन करतो आणि धम्मासंबंधी माझ्याविषयी काही दोष घडला असेल, माझ्याकडून काही चूक झाली असेल, माझ्याकडून काही असं वाईट कृत्य झालं असेल तर त्या धम्माबद्दल मला क्षमा करा. तर धम्म त्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा, असा याचा अर्थ आहे. 3चा आहे यंकिंचित रत्न लोके विजती विधिरा पुथु रत्न धम्म सम्मनथी तस्मात् सोंती भवन्तु मे. तर ह्याचा अर्थ असा आहे, ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्ने आहेत, त्यांपैकी एकानेही बुद्धांच्या धम्माची बरोबरी केली जाणार नाही आणि ह्यामुळे माझे कल्याणच होणार आहे आणि कल्याण हो, असा याचा अर्थ आहे. आपण वळूया चौथ्या पदकडे. अत्तिंको अर्यपथो जनानन मोक्षप्प सेवा युजुको व मग्गो धम्मो अयन संतो करो पणितो नियांकोक्त पणई मामी धम्म. ह्याचा अर्थ असणार आहे की हा बुद्धाचा धम्म एक असा सरळ मार्ग आहे की जो शांतिकारक उत्तम मार्गाकडे घेऊन जाणारा, अष्टांगाने युक्त असे, लोकांना सुखद असा अनुभव देणारा, त्यांचं कल्याण करणारा, त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि फक्त सुख हेच, आणि या धम्माला मी नमस्कार करतो. तर तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा ज्यावेळेस जन्म झाला होता, तर ते आपण वळणारच आहोत त्यांच्या याच्याकडे. तर त्या गोष्टी मी नंतर, पण ह्या धम्माला अनुसरणामागचं कारण म्हणजे काय, तर तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी फक्त दुःख म्हणजे काय आहे आणि दुःखाचं त्याच्यावरती कारण काय असलं पाहिजे आणि कशामुळे दुःख येतं आणि त्या दुःखामुळे मनुष्य इतका दुःखी का होऊ शकतो आणि त्याचं संपूर्ण जीवन हे त्याच्यामध्ये कसं व्यतीत होतं, ह्या साऱ्याचा सारांश आपण पाहणारच आहोत. तर मी ती सिरीज तर घेऊन येणारच आहेत. हे झाल्यानंतर मी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं जन्मापासून त्यांनी केलेले कार्य, त्यांना बोधी वृक्षाखाली बसून त्यांनी कसं ते ध्यान साधना केली, त्यांना कसं ते ज्ञान प्राप्त झालं, मग ते ज्ञान मिळाल्यानंतर ते त्यांनी कोणाकोणाला दिलं. म्हणतो ना, ज्ञान जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्यांना दिल्याने ते वाढत जातं, ते आपल्याकडे नुसतंच जमा करून ठेवल्याने ते कधीच वाढत नसतं. मग काहीही असो, तर नेहमीच दुसऱ्यांचं भलं
करण्याच्या उद्देशानेच तुमचं काम असू द्या. ज्यावेळेस आपण दुसऱ्यांचं चांगलं बघतो, त्यांचं चांगलं व्हावं ह्यासाठी आपण ज्यावेळेस प्रार्थना करत असतो ना, तुम्ही विचार करा की हे सगळं युनिवर्स जे आहे ना ते सगळं एकत्र येऊन तुमच्या चांगलं होण्यासाठीचं कार्य करत असतं. ही गोष्ट खरंच आहे. कधीतरी अनुभव घ्या. तुमच्याकडे वाईट अनुभव आला किंवा चांगले अनुभव आले तर खरंच परमेश्वराला धन्यवाद द्या, भगवंताला प्रणाम करा. ज्याला कोणी तुम्ही मानत असाल त्याचे आभार माना प्रत्येक गोष्टीमध्ये आणि दुसऱ्याबद्दल चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा. बघा खूप चांगलं वाटतं, समाधान मिळतं ह्या गोष्टीमध्ये. खरंच अनुभव घ्या या गोष्टीचा. आणि चला भेटूया आपण परत दुसऱ्या भागामध्ये, 5व्या भागामध्ये, आणि त्यानंतर आपण बाय.